नमस्कार विद्यार्थी मित्र हो. काल आपण मागील भागामध्ये भारतीय समाजाचा परिचय यामध्ये हिंदू धर्माच्या व्यक्तीच्या आयुष्यामधील 4 पुरुषार्थ म्हणजे उद्दिष्ट धर्म अर्थ काम मोक्ष इथपर्यंत माहिती बघितली होती. आज त्या पुढील भाग दुसरा. या पार्श्वभूमीवर वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी वेद प्रामाण्याला आणि पुरोहितांच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्या नवीन तत्वज्ञानाची शिकवण लोकांना दिली. भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा जन्म दोघांचाही जवळपास क्षत्रिय कुळामध्ये झाला होता. तरी त्यांनी यज्ञविधींना प्राप्त झालेले अत्याधिक महत्त्व आणि पशुहत्याची जी प्रथा आहे तसेच सामाजिक उतरंड ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही जी उतरंड आहे वर्णभेद या गोष्टींना विरोध केला. त्यांचे तत्वज्ञान भारतीय परंपरेत बौद्ध धर्म आणि जैन धर्म म्हणून रूढ झाले. जैन धर्माची परंपरा अत्यंत प्राचीन असल्यास समजले जाते. जैन परंपरेत एकूण 24 तीर्थंकर आजपर्यंत होऊन गेलेत. वर्धमान महावीर हे 24वे शेवटचे तीर्थंकर होते. हिंदू परंपरेप्रमाणे जैन परंपरेतही कर्म सिद्धांताला मान्यता आहे. तुम्ही जसं कर्म करणार तसं फळ मिळेल असं त्याच्यातही मानलं जातं. मात्र अहिंसा आणि तपस या 2 तत्वांना जैन जीवनपद्धतीत अत्यंत महत्त्व आहे. वर्धमान महावीरांनी त्यांच्या उपदेशात देव या संकल्पनेला महत्त्व दिलेलं नाही, त्याचा समावेश केलेला नाही. त्यांनी निर्वाण या तत्वावर भर दिला. त्यांनी लोकांना उपदेश करताना अर्धमागधी या लोकभाषेचा उपयोग केला. अर्धमागधी ही एक भाषा आहे, लोकभाषा आहे, तिचा उपयोग केला. महत्त्वाचं जाणून घ्या. जैन परंपरेमध्ये पूजनीय मानल्या जाणाऱ्या 16 स्त्रिया होत्या. त्या 16 स्त्रियांमधील द्रौपदी, कौशल्या, सीता, कुंती आणि दमयंती यांना हिंदू परंपरेमध्येही महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेत यज्ञविधी आणि पशुबळी पशुहत्या यांना तर जैन परंपरेत वृत्तस्थ जीवनपद्धतीच्या दैनंदिन नियमनांना महत्त्व देण्यात आले. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गावर अधिक भर दिला. मध्यम मार्गाचा उपदेश केला. जैन परंपरेप्रमाणेच बौद्ध गौतम बुद्धांनी देव ही संकल्पना मान्य केली नाही. त्यांनी त्रिपिटक म्हणजे त्रिपिटक हे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ पाली या लोकभाषेमध्ये लिहिलेले आहेत. गौतम बुद्धांनी भिक्खू संघ स्थापन केला आणि भिक्खू संघाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले. व्यक्तिगत आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी निर्माण करणे हे भिक्खू आणि भिक्खू संघाचे महत्त्वाचे कार्य आहे. आता जाणून घ्यायचे काय तर भारतीय तत्वज्ञानातील षडदर्शनापैकी दर्शन म्हणजे तत्वज्ञान दर्शनाचा अर्थ काय होतो तत्वज्ञान. षडदर्शनापैकी जैन आणि बौद्ध दर्शने म्हणजे जैन धर्माची आणि बौद्ध धर्माची ही तत्वज्ञान ती यांना नास्तिकचा अर्थ काय होतो ईश्वराचं अस्तित्व अमान्य करणारी, ईश्वर आहे असं न मानणारे म्हणजे नास्तिक असं म्हटलं जातं. उरलेल्या दर्शनामध्ये उरलेले जे काही तत्वज्ञान आहे शिल्लक राहिलं त्यामध्ये चार्वाक दर्शन तसेच आजीविका या पंथाचा अपवाद वगळता भारतीय दर्शने आणि पंथ आस्तिक म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मान्य करणारे आहेत. चार्वाक दर्शन आणि आजीविका पंथ हेही भारतीय तत्वज्ञानाच्या परंपराचा एक भाग आहे. चार्वाकाचे तत्वज्ञान हे अनिश्वरवादी आणि ऐहिक विचारसरणीच्या पायावर उभारले आहे. आजीवक पंथाचा उगम दैववाद आणि तापसी जीवनपद्धती यातून झालेला आहे. तुम्हाला माहीत आहे का
जातक कथा. जातक कथा या परंपरेने आलेल्या असतात. थोड्या काल्पनिक असतात आणि त्याला मानवी रूप दिलेलं असतं. जातक कथानुसार इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 400 म्हणजे इसवी पूर्वी 300 वर्षापासून तर इसवी सन सुरू झाल्यानंतर 400 वर्षापर्यंत जातक कथा साहित्याचा विस्तार मोठा आहे. त्यामध्ये गौतम बुद्धाच्या मानवी रूपातील आणि प्राणी रूपातील पुनर्जन्माचा किंवा पूर्वजन्माच्या कथांचा समावेश आहे. भविष्यातील बुद्धाचा जन्म राजा, जातीबाहेरील व्यक्ती किंवा हत्ती अशा कोणत्याही रूपात असू शकेल. कोणत्याही स्वरूपात बुद्धांनी जन्म घेतला तरी त्यांच्यातील काही लक्षणे आणि त्यांची नैतिकता यावरून बुद्धाची ओळख जातक कथामधून पडते. या कथामध्ये विविध प्रकारची अनेक पात्रे एकमेकाशी संबंधित असतात. ती पात्रे वेगवेगळ्या संकटात सापडतात आणि बुद्ध स्वतः त्यांच्या समस्या दूर करतात. जीवनसृष्टीतील नैतिकतेचा संदर्भ हा या कथांचा अनिवार्य भाग आहे. जैन आणि बौद्ध धर्माकडे प्रस्थापित धर्माला विरोध करणारे बंडखोर धर्म म्हणून पाहिले जाते. या दोन्ही धर्मांनी समाजाच्या सर्व थरातील व्यक्तींना प्रवेश दिला. त्यामुळे मोक्षाचा हक्क समाजातील विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित राहिला नाही, तर जैन धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्मातील नियम हे सौम्य होते. त्यामुळे बौद्ध धर्माकडे लोक मोठ्या संख्येने आकृष्ट झाले. हे समजण्यासारखे आहे. बौद्ध धर्माचा प्रचार दूरवर झाला. मौर्य सम्राट अशोकांच्या आश्रयामुळे त्यांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, श्रीलंका अशा बाहेर अनेक प्रदेशामध्ये झाला. आजही या प्रदेशामधील लोकांच्या दृष्टीने भारत ही त्यांच्या धर्माच्या उगमाची भूमी म्हणून पवित्र आहे. ज्या व्यक्तींनी बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी दीक्षा स्वीकारली त्यांच्यासाठी बौद्ध संघाची स्थापना करण्यात आली. बौद्ध धर्मामध्ये व्यक्तीच्या नैतिक उन्नतीला आणि त्यावर आधारित जीवनपद्धतीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले. त्यामध्ये दानवृत्ती, स्वार्थत्याग, संयम, विचार आणि कृतीमधील अहिंसा या गुणांनी युक्त अशा आचरणावर भर देण्यात आला. उपनिषदामध्ये या गुणावर भर दिलेला आहे. हे गुण बौद्ध जीवन पद्धतीत मोठ्या प्रमाणात आचरणात आणले जातात. कालांतराने जैन आणि बौद्ध या दोन धर्मामध्ये स्वतंत्र पंथ निर्माण झाले. जवळपास प्रत्येक धर्मामध्ये 2 पंथ असतात बघा. तसेच बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ आहेत. एक हिनयान म्हणजे छोटे वाहन. दुसरा पंथातला जे अन्वय ते मूळ नियमाचे पालन काटेकोरपणे करत असल्यामुळे त्यांची संख्या महायान, मोठे वाहन. म्हणजे बौद्ध धर्मात 2 पंथ आहेत, हिनयान आणि महायान. त्याचप्रमाणे जैन धर्मामध्ये 2 पंथ आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर. दिगंबर म्हणजे आकाश हेच वस्त्र असे मानणारे मुनी म्हणजे त्यांच्यातले संत ज्या ग्रंथामध्ये आहेत ते. आणि श्वेतांबर म्हणजे वस्त्र, श्वेत म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करणारे मुनी ज्या पंथात आहेत ते. असे 2 पंथ, श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 पंथ जैन धर्मामध्ये सुद्धा उदयास आले आहेत. बौद्ध धर्माचा तिसरा पंथ वज्रयान हा पुढे इसवी सनाच्या 8व्या शतकात उदयाला. आता तुम्हाला कृती काय करायची आहे? कृती नंबर 1 करायची. बौद्ध धर्मातील अष्टांग मार्गाची माहिती गोळा करायची. आता मीही सांगू शकतो मला अष्टांग मार्गाची माहिती, पण नाही, हे तुम्हाला कृती कार्य दिलं. तेव्हा तुम्ही इतर पुस्तकं वाचून बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग कोणते सांगितले त्याची माहिती गोळा करायची आणि वहीमध्ये रजिस्टरमध्ये लिहायची. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या निर्वाणानंतर म्हणजे मृत्यूनंतर
काही काळाने त्यांच्या उपदेशाचा प्रसार कमी झाला. पुढे सुमारे 1200 वर्षाच्या कालखंडात कोणताच नवीन किंवा प्रभावी असा धर्म उदयाला आला नाही. इतिहासकार आर्य शर्मा यांच्या मते हा कालखंड अनेक घडामोडीमुळे होणाऱ्या सततच्या सामाजिक विघटनाचा आणि विकेंद्रीकरणाचा होता. आता आपण मध्ययुगीन कालखंडामधील काही भाग बघू, माहिती बघू. इसवी सन सुमारे 600 ते 1500 म्हणजे 1500 हा कालखंड जो आहे तो मध्ययुगीन कालखंड आहे. महत्त्वाचा धार्मिक आचार आणि श्रद्धा प्रणालीची माहिती घेऊया. याच्यामध्ये काय काय होते. या कालखंडात भारतामध्ये काही धर्म बाहेरून आले. त्यामध्ये कोणकोणते? जुडायझम, ख्रिश्चन, इस्लाम, कालांतराने आलेल्या पारशी धर्माचा समावेश पण यामध्ये आहे. केव्हा? मध्ययुगीन कालखंडामध्ये. मध्ययुगीन कालखंड केव्हापासून कुठपर्यंत आहे? इसवी सन 600 ते 1500 पर्यंत. संगम कालखंड, मध्ययुगीन कालखंडामध्ये संगम कालखंड. इसवी सन पूर्व म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या अगोदर 6वं शतक म्हणजे 600 वर्षापूर्वी ते इसवी सन 3रे शतक म्हणजे इसवी सन नंतर 300 वर्ष हा दक्षिण भारतातील म्हणजे साधारणपणे आजचे जे तमिळनाडू, केरळ हा जो भाग आहे तो या राज्यांचा प्रदेश. प्राचीन इतिहासाचा काळ. या काळाला प्राचीन तमिळ कवी आणि साहित्यिकांच्या मदुराईतील संगमामुळे परिषदा त्यालाच संगम कालखंड असं म्हटलं जातं. या कालखंडात समाजावरील धर्माचा पगडा फार तीव्र नव्हता. लोकांचे धार्मिक आचरण विविध प्रकारचे विधी म्हणजे कार्यक्रम आणि भक्ती या दोन्हीवर आधारले होते. धार्मिक विधी भूत प्रेतादी आणि तत्सम त्यासारख्या स्वरूपाच्या देवतांच्या उपासनेशी संबंध होते. तसेच वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे आणि ग्रह यांनाही देवतारूप किंवा देवतास्वरूप मानून त्यांनी पूजा केली जाई. संगम काळातील लोकांना काही आध्यात्मिक आणि तात्विक सत्याची जाणीव होती. जीवस्वरूप चैतन्य हे शरीराहून भिन्न असते असे ते समजत असत. त्यानुसार चैतन्यरूपी जीवनाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते, परंतु त्याखेरीज असलेल्या शरीराला अस्तित्व नसते. संगमकालीन लोकांची पूजा, पूर्वज पूजा, पुनर्जन्म यासारख्या गोष्टींभोवती गुंफले गेलेले तत्त्वज्ञान, मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन याचा विचार करणे होते. काही अभ्यासकांच्या मते पारशी धर्माचा उगम वैदिक काळाच्याही पूर्वीचा आहे. काही अभ्यासक म्हणतात की पारशी धर्म केव्हाचा आहे, उगम केव्हाचा आहे, तर वैदिक धर्म किंवा वैदिक काळ जो सुरू झाला, वैदिक धर्म नाही वैदिक काळ सुरू झाला त्याच्या पूर्वीचाही त्यांचा या ठिकाणी त्यांचा उगम आहे असं म्हटलं जातं. या धर्माचे मूळ कोणत्या? पारशी धर्माचे मूळ हे मध्यपूर्वेच्या प्रदेशात आहे. आता मध्यपूर्वेचा प्रदेश कोणता? तर गुजरात वगैरे. या धर्माच्या अनुयायांचा धार्मिक छळ होत होता म्हणून त्यांनी स्थलांतर केले. पारशी लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात छळ होण्याचा प्रयत्न केला जायचा, त्यामुळे त्यांनी जागा बदलत राहिले, स्थलांतर होत गेलं आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे गुजरातमध्ये पोहोचले आणि ते तेथे स्थिरावले. आजही व्यापारी वर्गांचा प्रांत कोणता? तर गुजरात असं संबोधलं जातं. ते तेथील संस्कृतीत मिसळले. बाहेरून आलेल्या लोकांमध्ये फक्त पारशी समाजाचे लोक असे आहेत की जे अजूनही त्यांच्या समाजाबाहेरच्या व्यक्तीशी सहसा लग्न करत नाही. इतर जे बाहेरून आलेत ख्रिश्चन वगैरे, डच, फ्रेंच हे इतर समाजाशी लग्न करतात, मात्र पारशी लोकांनी आजही तत्व पाळलेलं आहे आणि ते इतर समाजातील व्यक्तीशी लग्न विवाह करत नाही. पारशी धर्म बाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मात घेण्यास परवानगी देत नाही. इतर धर्म आपला धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, आपल्या धर्मामध्ये घेतात इतर जातींना, लोकांना, पण पारशी धर्म कदापि घेत नाही. तसेच त्यांच्या आग्यारीत म्हणजे अग्नीशी संबंधित पारशी व्यक्तीखेरीज इतरांना प्रवेश करण्यास बंदी आहे.
आग्यारी हे त्यांचं प्रार्थनास्थळ आहे. अग्निदेवता मानल्या जातं. त्या अग्निदेवतेवरूनच आग्यारी असं त्यांच्या प्रार्थनास्थळाचं नाव आहे. आता पारशी धर्माविषयी थोडीशी माहिती. पारशी धर्म हा जगातील प्राचीन धर्मापैकी एक आणि आज तागायत म्हणजे आजपर्यंत टिकून राहिलेला धर्म आहे. चांगले आणि वाईट अशा ध्रुवीय संकल्पना या धर्माच्या मध्यवर्ती आहेत. उदाहरणार्थ स्वर्ग आणि नरक. अवेस्ता हा या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचं नाव काय? अवेस्ता. त्यामध्ये अहुर मज्द हा विश्वाचा निर्माता असून आशा म्हणजे वैश्विक सत्याचा उगम, वैश्विक म्हणजे विश्व, त्याच्यापासून होतो असे म्हटले आहे. अग्नी आणि जल ही दोन तत्वे शुद्धतेची माध्यमे आहेत. अग्यारी म्हणजे अग्निमंदिर हे पारशी धर्माचे पूजास्थान आहे, प्रार्थनास्थळ आहे. इराणहून गुजरातमधील नवसारी येथे येताना पारशी पुरोहितांनी स्वतःबरोबर पवित्र अग्नी आणला अशी नोंद आहे की इसवी सन 9व्या शतकामध्ये ते घेऊन आले. स्वतःची मूळ सांस्कृतिक ओळख हरवून न देता संख्याबळ उत्तरोत्तर कमी होत असतानाही पारशी समाजाने भारतीय जनजीवनच्या सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्ती कोणत्या? तर दादाभाई नौरोजी हे पारशी समाजाचे होते. फिरोजशाह मेथा, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ, माएस्ट्रो जुबिन मेहता ही पारशी समाजातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. तसेच भारतातील आधुनिक उद्योगाची उभारणी करण्यात टाटा, गोदरेज, वाडिया या पारशी कुटुंबाची कामगिरी फार मोलाची आहे. भारताला आण्विक सत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात डॉक्टर होमी भाभा यांचा सहभाग महत्त्वाचा होता. नानी पालखीवाला, सोली सोराबजी आणि अली नरिमान यांसारख्या सुप्रसिद्ध कायदेपंडितांनी भारतीय समाजाला कायद्याची ओळख करून दिली. बाहेरून भारतात आलेल्या धर्माच्या अनुयायांपैकी ज्यू धर्मीय लोक हे सर्वप्रथम होत. जेवढे काही भारतामध्ये बाहेरून धर्म आलेत त्यापैकी ज्यू हे सगळ्यात अगोदर आहे असे मानलं जातं. ते हिब्रू राजा सॉलोमॅन यांच्याबरोबर व्यापारासाठी भारतात आले. कोची जो प्रांत आहे, कोची जो एक भाग आहे मधील ज्या लोकांनी ज्यू धर्माचा स्वीकार केला त्यांना कोची ज्यू असे नाव मिळाले. कोचीच्या किल्ल्यामध्ये आजही ज्यू सिनॅगॉग लक्षात ठेवा. शब्द हा रिकाम जागेसाठी एका वाक्यात उत्तर लिहिण्यासाठी येऊ शकतो. सिनॅगॉग पाहायला मिळते. भारतातील ज्यू समाजाची लोकसंख्या कमी झाली आहे. बेने इस्रायल ज्यू या समाजाचे काही लोक मुंबईमध्ये आणि मिझोरम या राज्यात आहेत. ज्यू धर्मीय लोक तोरा या धर्मग्रंथातील नियमाचे पालन करतात. ज्यू लोकांचा धर्मग्रंथ कोणता आहे? मग तोरा हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. तोरामध्ये बायबलचा जुना करार या ग्रंथाचा समावेश आहे. ज्यू धर्म हा एकेश्वरवादी आहे. एकेश्वरवादी म्हणजे देव अनेक नाही तर एकच आहे अशी त्यांची संकल्पना एक विश्वास आहे. पृथ्वी तलावर देवतांच्या प्रेषितांचे आगमन अजूनही व्हायचे आहे अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे. शबाद हा त्यांसाठी एक पवित्र विधी आहे. मानवी इतिहासामध्ये ज्यू समाजातील लोकांचा अनन्वित छळ केला गेला आहे हे तुम्हाला माहीत असेलच. इतिहासामध्ये वगैरे वाचलं असेल, बघितलं असेल. आता हे माहिती करून घ्या. काय? वंश विच्छेदनाची भट्टी. इसवी सन 1945 पासून होलोकॉस्ट या इंग्रजी शब्दाला एक भयानक परिणाम प्राप्त झाले आहे आणि हा शब्द युरोपमधील लाखो ज्यू तसेच जिप्सी
समलैंगिक, समाजवादी, साम्यवादी आणि इतर लोकांना जिवंत जाळण्यात आले. त्या घटनेचा निर्देश करण्यासाठी वापरला जातो. दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी राजवटींनी हे घडवले. भट्टीत जिवंत जाळण्यात आलेल्यांची संख्या सुमारे 11 दशलक्षांच्या जवळपास असल्याचा अंदाज आहे. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात युरोपमध्ये प्रस्थापित केल्या गेलेल्या छळछावण्यांची अधिक माहिती मिळवायची तुम्हाला. 1948 ते 1951 या 3 वर्षा कालखंडामध्ये सुमारे 1,36,000 विस्थापित ज्यू लोकांनी इस्रायल येथे स्थलांतर केले. अनेक जण अमेरिका आणि युरोपाबाहेरील देशामध्ये स्थिर झाले. अनेक शतके ज्यू लोकांना त्यांची स्वतःची भूमी नव्हती, त्यामुळे ते वेगवेगळ्या खंडामध्ये विखुरले होते. त्यांना स्वतःची म्हणून अशी म्हणण्याजोगी भूमी, स्वतःचा देश इस्रायल मिळण्याची 15वे शतक 20वे शतक हे उजळावे लागले. त्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस हे त्यांच्यासोबत दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर ख्रिश्चन धर्म घेऊन आले. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना ख्रिश्चन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. सेंट थॉमस यांच्या मलबारमधील स्थानिक अनुयायांना सिरियन ख्रिश्चन असे म्हटले जाऊ लागले. ख्रिश्चन धर्म ही ज्यू धर्माप्रमाणे एकईश्वरवादी आहे. एकाच देवाला मानतो, एकाच ईश्वराला मानतो आणि त्यांची जीवन पद्धतीचा जो बदलता दृष्टिकोन आहे तो एकरेषीय आहे. म्हणजे प्रत्येकाला एकच जन्म मिळतो आणि त्या जन्मातील त्यांच्या वर्तणुकीच्या आधारे त्यांना स्वर्गात प्रवेश मिळेल की नाही याचा निवाडा केला जातो. हा विचार त्यांच्या श्रद्धाप्रणांच्या मुळाशी असतो. प्रेम हे ख्रिश्चन धर्माचे पायाभूत तत्व आहे आणि सर्व ख्रिश्चन धर्मियांच्या मनात प्रेषित येशू ख्रिस्तांचा मृत्यू आणि पुनरुत्थान याबद्दल विश्वास असतो. वसाहतवादी काळामध्ये ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये लक्षणीय प्रभाव दिसून आला. आता या ठिकाणी पल्यूर येथील सिरोमलबार चर्चमध्ये सेंट थॉमस यांची प्रस्थापित केलेला हा क्रूस प्रार्थनास्थळ त्यांचं. ठीक आहे, पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये भाग क्रमांक 3 मध्ये घेऊ. धन्यवाद.